श्री गणेशाय नमः। श्रीरामाचे मनोज्ञान शुका ऐसे होऊनी संपूर्ण विश्वामित्रे सांगावे ज्ञान ते जाणून चिन्ह ऋषी बोले पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासोपा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये। भगवान पंढरीच परमात्मा रामराया भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्व संत मांदियाळी भगवान दुधेश्वर यांच्या चरणाला नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांच्या चरणी प्रणिपात करून योग वासिष्ठाच्या माध्यमातून नाथरायणी भावार्थ रामायणामध्ये योग वासिष्ठ या आधारानं राम आणि वशिष्ठ यांच्या संवादामध्ये या अध्यायाचं आपण चिंतन करतोय। काल आपण चिंतन केलेलं होतं वासनेचा क्षय म्हणजेच मुक्ती आणि विषय वासना हीच बद्धता आहे। विदेह स्थिती काय, जीवनमुक्ती काय याचं चिंतन विश्वामित्रांनी ज्या वेळेला सांगितलं त्याच वेळेला रामाला वाटायला लागलं की मग विश्वामित्रांनीच मला ज्ञान द्यावं आणि इच्छा रामाची व्हायच्या आतच विश्वामित्र म्हणतात ए रामा तुझं जे मनोज्ञान आहे म्हणजे तुला जे मनात आहे ती मी ज्ञान सांगावं पण तसं होत नाही हो। सूर्यवंशाचा मुख्य असणारा श्री गुरु वशिष्ठ आहेत आणि वशिष्ठांनीच असणार त्यांच्या असणाऱ्या सूर्यवंशाला ज्ञान द्यावं ही परंपरा आलेली आहे। पारमार्थिक जीवनामध्ये संप्रदायामध्ये परंपरेला महत्व असतं। त्या परंपरेमध्ये दोन परंपरा असतात, एक वंश परंपरा असते आणि एक विद्या परंपरा असते। त्या स्वरूपानं तू वशिष्ठांना असणार शरण जावं आणि त्यांच्या असणाऱ्या शरणाला शरण जाऊन तू ज्ञान त्यांच्याकडून घ्यावं। त्या वशिष्ठाचं वैभव काय आहे याचं चिंतन विश्वामित्र आता सांगू लागले। तुझं द्यावया समाधान उपदेशावया ब्रह्मज्ञान वशिष्ठ कुळगुरु सर्वज्ञ सदा संपन्न षडगुण शर्य। भगवान परमात्म्याचं चिंतन वशिष्ठाच्या माध्यमातून सतत आहे। विश्वामित्र म्हणतात हे रामा तुला जर समाधान द्यायचं असेल कारण ज्ञानाच्या नंतर मिळतं ते समाधान, ते ज्ञान मिळतं गुरुकडं, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे। सद्गुरूंच्याकडं ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानातून साधकाचं समाधान होतं। समाधानाची काय व्याख्या असते आपण कालच पाहिलं। समाधी आणि समाधान याच्यात काहीच फरक नाही। भगवंताच्या विशेष रूपामध्ये परब्रह्म स्वरूपामध्ये चिंतन करणारा जो साधक आहे किंवा ज्ञान घेणारा जो साधक आहे त्या साधकानं भगवंताशी एकरूप होणं, तदरूप होणं, तन्मय होणं, मत्रूप होणं हेच असणारं समाधान। म्हणून सांगितलं की बाबा रामा तुला जर समाधान ज्ञानातून मिळवायचं असेल तर ते ब्रह्मज्ञान प्राप्त करावं लागेल आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य जर श्री गुरु कोण असेल तर तुमचा कुळगुरु आहे। कुळगुरु वशिष्ठ असं म्हटलेलं आहे त्यांना। कुळ या शब्दाचा अर्थ आहे समुदाय, ठराविक समुदाय असतो। जसा मनुपासून किंवा सूर्यापासून जो वंश चालत आला सूर्यवंशाचा त्या समुदायाचा श्री गुरु कोण आहे वशिष्ठ आहे आणि त्या वशिष्ठ सज्ञान आहे। सज्ञान या शब्दाचा अर्थ ज्ञान त्यांच्याकडं काय झालेले ओतप्रोत भरलेले आणि त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे आपल्याकडे एक भूमिका असते महाराज। काही माणसं म्हणतात लय दिवस झालं पोती सांगून आता विसरायला लागले। काय विसरत ते परमार्थाचं ज्ञान कधी विसरत नाही। एखादा मासा म्हणायला लागला का आता म्हातारा झालो पोहायला यायचं मला विसरलंय पोहायचं, मासा पोहण्याचं विसरत नाही। तसं हे ब्रह्मज्ञान जे आहे त्याचा विसर नाही पडत। का पडत नाही
त्याच्यामध्ये सातत्य नसतं, सततावस्था नसते. म्हणून हरीचे चिंतन सर्व काळ म्हटलेले. सर्व काळ असेल तर विसर पडत नाही. आमचं चिंतन सर्व काळ आहे संसाराचं, आणि कधीतरी ज्ञान सांगायला आल्यावर मग संसारच डोक्यात राहतो ना. मग संसारानं, विषयासक्तीनं, पापानं आमचं जर बधीर झालेली बुद्धी परमार्थिक ज्ञानासाठी ती असणारी सातत्य त्याच्यात नसतं, त्याच्यामुळे त्याच्यात विसर होण्याची शक्यता असते. पण वशिष्ठांच्याकडे कसं ज्ञान आहे तर तिथं विसराचा संबंधच नाही. कारण जसं तुकोबारे म्हणतात, ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, आठव व्हावा असं नाही म्हणत. कारण आठवावं कुणाला लागतं? ज्याला विसर पडला त्याला आठवावं लागतं ना. ज्याला विसरच पडला नाही त्याला आठवायची काही गरज नाही. म्हणून भूमिका महत्वाची असते. वशिष्ठांच्याकडे जे ज्ञान आहे ते सज्ञान आहे. सज्ञान मूर्तिमंत ज्ञान त्यांच्या ठिकाणी आहे. आणि सदा संपन्न षडगुण ऐश्वर्य, सदा म्हणजे सातत्य, सतत ते ज्ञानानं संपन्न आहे. फक्त ज्ञानानं संपन्न नाही, भगवंताच्या श्रेष्ठ 6 गुणापैकी ज्ञान नावाचा एक गुण आहे. आता पाहिजे कोणाला? रामाला. आणि देवाकडे किती गुण आहेत? गुण अनंत आहेत. अनंत अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या नामदेवराय म्हणतात. भगवंताकडे अनंत गुण आहेत, पण श्रेष्ठ गुण किती आहे तर त्याचं नाव आहे 6 श्रेष्ठ गुण आहे. ऐका, यशस्वी आणि औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो ज्ञानोबर म्हणतात. भगवंताकडे 6 गुण आहेत. कोणचं? यश, श्री म्हणजे लक्ष्मी, औदार्य म्हणजे दानशूरपणा, पुन्हा यशस्वी औदार्य. 4था गुण आहे ज्ञान, 5वा गुण आहे वैराग्य आणि 6वा गुण आहे ऐश्वर्य. वशिष्ठ हे सूर्यवंशाचे असे गुरु आहेत, विश्वामित्र म्हणतात, कुळगुरु आहेत की ते सज्ञान आहेत. भगवंताचे 6च्या 6 गुण त्यांच्यामध्ये उतरलेले. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा असं म्हटलं तर थोडं कमी पडतंय, पण गुरुतेथ ज्ञान हेही कमी पडतं. वशिष्ठ गुरु आणि परमात्मा दोन्ही एकच आहे. गुरु साक्षात साक्षात परब्रह्म आहे गुरु. अजून एक तुकोबारायचं चिंतन आहे, सकळ देवाचे दैवत सद्गुरु नाथ एकला. सगळ्या देवांचा देव कोण असेल तर ते सद्गुरु असतात. कबीरांना एक दिवशी सांगितलं, कबीरांचे गुरु रामानंद स्वामी आणि ध्येयमूर्ती त्यांची राम. एका शिष्यानं विचारलं महाराज कबीरांना, गुरु आणि शिष्य तुमच्या समोर एकदाच आले तर तुम्ही पहिल्यांदा कोणाच्या पाया पडला? कबीरानं सांगितलं, मी पहिल्यांदा गुरुच्या पाया पडेन, कारण गुरुच्या मुळे मला देव मिळाला, आधी देव नाही मिळत. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून सद्गुरूचं विशेषत्व आहे. भगवंताकडे जेवढं आहे तेवढं गुरुकडे असतं. ऐका, आणि जेवढं गुरुकडे असतं तेवढं भगवंताकडे असतच असं नाही. गुरुकडे जेवढं सामर्थ्य आहे तेवढं प्राप्त करण्यासाठी देवाला सुद्धा गुरु व्हावं लागतं, तेव्हा ते येतं. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. आधी देव आहे, मग गुरु व्हायची काय गरज होती तर गुरुकडे जे सामर्थ्य ते देवाकडे नसतं. म्हणून देवाला सुद्धा वाटलं मला गुरु व्हावं लागतंय. म्हणून देवाकडे काय आहे तर 6 षडगुण ऐश्वर्य संपन्न. षड म्हणजे 6 आणि 6 गुणानं संपन्न असणारा परमात्मा. तसं तेच गुण वशिष्ठाकडे. विश्वामित्र म्हणतात, तू माझ्याकडून ज्ञान सांगून घ्यायची अपेक्षा करू नको, तुला ज्ञान सांगण्यासाठी वशिष्ठ समर्थ आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्ण हा जगाचा गुरु आहे. तसे शास्त्रामध्ये 5 जगद्गुरु सांगितले. तुम्हाला 2-3च माहित असतो. पहिला जगद्गुरु आहे ब्रह्मदेव, दुसरे जगद्गुरु आहेत वशिष्ठ, तिसरे जगद्गुरु आहेत शंकराचार्य, चौथे गुरु आहेत कृष्ण भगवान, कृष्ण वंदे, आणि 5वा जगद्गुरु आहे जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतो. तर हे 5पैकी वशिष्ठ हे जगद्गुरु आहे.
भगवंताकडे जे 6 गुण आहेत ते वशिष्ठाकडे. याचं चिंतन आपल्याकडे सदा संपन्न षडगुण ऐश्वर्ये असं वर्णन आहे. आता कोणचे कोणचे गुण आहेत? पहिला गुण आहे देवाकडे यश. यश म्हणजे काय? विजय. भगवान पळून गेला, युद्धातनं पळून गेल्यावर विजय झाला का अपजय झाला, पराभव झाला? पळून जाणारा विजय होतो का पराभव होतो? पराभव होतो. पण आमचा कृष्ण परमात्मा पळून गेला तरी विजय झाला. हो, झालं का नाही? ते काळ यवन माग लागलं. जरासंध घेऊन आला त्याला काळ यवन. मुस्लिम होतं ते यवन. आणि भगवंताला माहित होतं की ह्याला वरदान आहे त्या काळ यवनाला, यादवांचा पराभव करशील, यादवांचा विजय मिळेल. आणि वरदान होत येऊ दिला जवळ, देव पळून गेला. नुसता पळाला नाही, त्याला जवळ येऊ द्यायचा आणि पुढं पळायचा, जवळ येऊ द्यायचा आणि पुढं पळायचं. पळता पळता भगवान मुचकुंदाच्या गुहेत शिरले. त्या मुचकुंद देवांचा सेनापती होता. देवांचा सेनापती असल्यामुळं त्यांचा सेनापती देवांचा मिळाला आणि ते म्हणजे आता तुमची काही गरज नाही, तुम्ही विश्रांती घ्या. देवांच्या सेनापतीचं नाव काय? कार्तिक स्वामी. मुचकुंदाला सांगितलं काय मागायचंय ते मागा. काय नाही म्हणजे मला झोप लागलेली आहे, फार युद्ध करून थकलोय. आता ज्या वेळेला मला जाग येईल किंवा मला झोपेत कोणी उठवल त्याच्याकडे मी रागाने पाहिलं की ते जळून खाक होईल आणि लगेच मला भगवान परमात्मा भेटेल, मला मुक्ती मिळेल, असं वरदान होतं. म्हणून देवाने काय केलं? काळ यवनाला माग घेतलं, पळायला लागले. ते म्हणायचं चोरा कुठं पळतो दाखवतोस तुला. देव पळता पळता त्या गुहेत शिरले, एका कोपऱ्यात उभा राहिले, आपला पितांबर त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकला आणि यानं या काळ यवनानं म्हटला चोरा हिथं झोपला काय, म्हणून एक लात घातली. कोणाला? मुचकुंदाला लात घातली. ते उठलं, रागानं बघितलं, काळ यवन जवळून भस्म. पळून जाऊन सुद्धा विजय झाला का नाही, त्याला म्हणायचं यश. देव पळून जरी गेला तरी त्याला यश मिळतं. म्हणून उत्तरेकडे म्हणतात रणछोड भगवान की जय, म्हणजे युद्धभूमी पळून जाणारा देव त्याला सुद्धा विजय मिळतो. म्हणून देवाचा गुण आहे यश. त्याच्यानंतर श्री. श्री या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. लक्ष्मीचं बरेच अर्थ असतात. धनाला लक्ष्मी म्हणतात, पैशाला लक्ष्मी म्हणतात, कांती देह कांतीला लक्ष्मी म्हणतात, तेजाला लक्ष्मी म्हणतात, बरंच आहे. आता लक्ष्मी त्याची बायकोच आहे देवाची, परंतु फक्त बायको नाही. बऱ्याच माफी मागेन, बऱ्याच बायका वरचढ असतात, पण लक्ष्मी वरचढ नाही. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कळते. रोज देवाचा पाय दाबते लक्ष्मी, वरचढ नाही ती. म्हणून लक्ष्मी दाशी आहे भगवंताची. म्हणून श्री या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी, ते देवाच्या जवळ आहे. आता तुम्ही त्या पैसा म्हणा, आता किती लाखाची पूजा पांडुरंगाला घातल्यावर देव प्रसन्न होईल? लाखो रुपये जर असेल तर कोणाचा आहे ते? लक्ष्मीचा. बायको आहे त्याची, त्याला पैशाची लाच देतात काय? भगवंताला पैशाची गरज नाही, देव भावाचा केला म्हणून भाव महत्वाचे. जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. लक्ष्मी नावाचा देवाकडचा असणारा सर्वश्रेष्ठ गुण आहे. म्हणजे सगळं जगातलं जे धन आहे तेवढं कोणाचं आहे? भगवंताचं आहे. आपल्याकडे काय धन कुबेराचे म्हणतात, पण चुकीचं आहे ते. कुबेर मुनीम जे ह्याचा कुबेर काय? ते सगळं भांडार राखायला ठेवलेलं मुनीम जे हिशोब करणार. कुबेराकडं 18 भाग सोने, भार नाही भाग, 18 भाग सोने. त्यातलं 1.5 भाग सोनं होतं रावणाकडे. 18 भागातनं 1.5 भाग गेलं, किती राहिलं? 16.5 भाग कुबेराकडे सोनं आहे. मग रावणाकडलंय का कोणाकड? 1.5 भाग रावणाकडे होतं. तरी 7 कोटी घरे जिथे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरे शुद्ध सोन्याची असणारी रावणाकडून एवढं सोनं त्याच्यात होतं, तरी सुद्धा ते 1.5 भागच होतं. 18 भाग पूर्ण जगतामध्ये होतं, अर्धा भाग, आणि 16 भाग कुबेराकडे होत. हे लक्ष्मी बद्दल सांगायचंय मला. म्हणजे एवढं संपूर्ण जगतामध्ये किती? अर्धा भाग. रावणाकडे किती? 1.5 भाग, आणि 16 भाग कुबेराकडे. कुबेराचा मालक कोण? हा लक्ष्मीपती. म्हणून श्री त्याच्याकडे. चला, यशश्री औदार्य. औदार्य म्हणजे दातृत्व.
दान देण्यामध्ये भगवंतासारखा कोणीच मोठा नाही. आपल्याकडे कर्ण, शिबीराजा, हरिश्चंद्र यांची खाली नावं घेतली जातात, पण त्यांना जन्म कोणी दिला? जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन जगत जीवन नारायण नाशे जीवपण भवरोग. म्हणून कर्ण जर जिवंत असला तर दान दिलं असतं ना. कोणी जिवंत ठेवला? हरिश्चंद्रानं स्वप्नात दान दिलं, तो जिवंत नसता तर स्वप्न पण लागतं का? शिबीराजानं मांडीचं मांस कापून दिलं, जिवंत नसता. देवानं त्याला जन्मच नसता दिला तर. म्हणून सगळ्यामध्ये मोठा दाता कोण आहे? भगवान परमात्मे. विटेवरी ज्याची बाहुले समान तोची एक दान शूरदाता. म्हणून औदार्य नावाचा देवाचा गुण आहे. अजून एक सांगू का? आपण किती जरी उदार असलं तरी वैर्याला देतो का जवळच्याला देतो? पाहुण्या रावळ्याला देतो. भिकारी जरी आला का नाही, आधी पाहुणं होऊ दे म्हणतो, उपस्थित तो. म्हणजे ते भोकेचले आधी. हे घरी जावई वगैरे आलेला असला त्याच्या नरडीला तर घ्या, अजून म्हणतं घ्या, आणि ते बिचार ओरडतंय. आपण काय दाता नाही, सत्पात्री दान देणारा दाता असतो. आमचा परमात्मा भक्तांचा तर सांभाळ करतो, पण वैर्याला सुद्धा देतो. वासन का अधिकाची निमाने सायुज्य सौरसुदी धला पूतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली. विष पाजून मारायला आली होती कोण? पूतना. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, जी पवित्र नाही अशी पुतना देवाला मारायला आली होती विष पाजून, तरी देवाने तिला सायुज्य मुक्ती दिली. कोण आहे मोठा दाता? म्हणून कोण दाता या होडी? आता भगवान परमात्मा ऐश्वर्यवान, औदार्यवान दाता आहे. झाले की 3 गुण. तिसरा गुण आहे देवाच्याकडं ज्ञान. ज्ञान नावाचा गुण भगवंतानी पहिल्यांदा कोणाला वाटला असेल आपल्यापासला तर ब्रह्मदेवाला. तिन्ही भुवनामध्ये ब्रह्मदेवासारखं ज्ञान नाही कोणाला, बरं का? अजून ध्यानात ठेवा. मला देवाकडे पुन्हा यायचंय, पण सगळ्यात जास्त ज्ञानी कोण देव सोडला तर ब्रह्मदेव आहे. कशावरनं? किती अंतर असतं हे अंगठ्याचं? आपले 1/2 इंच रुंदी आणि 1 इंच लांबी. जगात लोकसंख्या किती आहे? 600-700 कोटी असेल, एवढी आहे. एकाचा तरी अंगठ्याच्या ठसा एकासारखा आहे का? कसला कारागीर आहे ज्ञानी तो ब्रह्मदेव? एक तरी आहे का? बघा केवढा ज्ञानी आहे तो ब्रह्मदेव. म्हणून ब्रह्मज्ञान, ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं पोराला त्या भगवंतानी. ब्रह्मदेवाचा बाप आहे हा. म्हणून ब्रह्मदेवाला एवढं जो दान देतो, आणि तो ब्रह्मदेव सुद्धा भगवंताच्या चरणावर लोळतो, ही किती ज्ञानी असत. म्हणून भगवान परमात्मा ज्ञान त्याच्याकडे आहे. आता वैराग्य त्याच्याकडे. वैराग्य म्हणजे त्याग. देवाला बायका किती? 16,108. एक जणांनी विचारलं एवढ्याच का केला? महाराज म्हणजे 16,108 बायका का विचारलं? ते म्हणजे नवीन मिळली नसेल, केले असते, त्याला काय अवघड नाही. तात्पर्य पण एवढ्या बायका असून मुलं किती माहितीये का? प्रत्येक एक जांबवंती सोडली, तिला एकच पोरग, त्याचं नाव आहे सांब. बाकीच्या 16,107 बायकांना 10 मुलं, एक मुलगी होती. आता हिशोब करू नका, घरी गेलं होतं बरं का. 16,107 बायकांना मुलं किती? 10. प्रत्येकी 10 मुलं. अजिबात 2 तुझं केलं नाही देवानी. जो कोण मागून 10 मुलं आणि 1 मुलगी, 10 मुलं 1 मुलगी, एवढ्या मुली केल्या होत्या. आणि अवतार ज्या वेळेला संपवायचं होतं त्यावेळेला सगळे मेले त्या प्रभात क्षेत्रावर, एकमेकाला मारामारी करून. 56 कोटी यादव मेले. देवाच्या डोळ्यातनं पाणी सुद्धा आलं नाही महाराज. का? ह्यानंच मारले होते ते. त्याला लागतं वैराग्य. म्हणून भगवंतासारखं वैराग्य नाही. आता सांगायचंय मला ऐश्वर. काय सांगायचंय? 6वा गुण आहे. षडगुण चाललंय ना आपलं. 6वा गुण आहे भगवंताचा ऐश्वर. आता एक चिंतन करा. ऐश्वर म्हणजे समृद्धी, संपत्ती, थाटमाट, राहणीमान. ह्याला काय म्हणायचं? ऐश्वर म्हणायचं. देवानी पाण्यामध्ये द्वारका निर्माण केली. कसली द्वारका आहे? सगळीच द्वारका सोन्याची. लंकेत घर तर 7 कोटी होती, पण भगवंतानी सगळीच द्वारका सोन्याची केली. आमच्याकडे ते वाणीबुवा यायचे, लय प्रेमळ. आमचा लहानपणाचा गोड भाग गेला. ते एकटंच यायचं गावातनं, ते स्वतःच दौंडी द्यायचं, कारखानखडी साखर द्यायचं. आणि लहान होतो मित्र, शाळा सुटली की तिथे यायचं, पोरं घ्यायचं मागं. पोरं नुसते भजन ते म्हणायचं, हातात सारखा पाण्यात द्वारका आणि विठोबा सारखा देव नाही.
आणि तेच दौंडी द्यायचा संध्याकाळी मारुतीच्या देवळात कीर्तन. काय प्रेम होतं मला त्या काळामधलं, काय प्रेम होत. आज ठरवावं लागतोय कीर्तनकार येतो काय. भोळे भक्त भगवंताला फार आवडतात. मला सांगायचंय का, सोन्याची द्वारका होती. आपण जसं आता लग्नात जेवल्यावर काय करतो, पत्रवाळी घेतो, ते द्रोण घेतो, ग्लास घेतो, जेवलं की फेकून देतो, तसं द्वारकेमध्ये प्रत्येक जेवणाच्या वेळेला सोन्याचं ताट, चंदनाचा पाट, सोन्याचा तांब्या, सोन्याची वाटी, त्या वाटीला रत्नानं मडवलेलं आणि एवढं असणार, प्रत्येक जेवणाच्या वेळेला एकदा जेवलं की ते पुन्हा उकरड्यावर टाकून द्यायचं. कुठं? द्वारकेमध्ये टाकून द्यायचं. केवढं ऐश्वर आहे त्याच. आणि तेच भगवंताचं ऐश्वर आमच्या संतांकडे. ज्ञानोबाईचे आता नित्य बघा ऐश्वर, वैष्णवांची मांदी आली तेव्हा तुम्हाला जातं. कोणाला टपाल नाही, काय नाही, काय नाही, भांडण नाही, तंटा नाही, पोलीस नाही, सर्वज्ञ अंतर्यामी साक्षी पूर्ण श्री वशिष्ठ. एक विश्वामित्र वशिष्ठाचं वर्णन करतात. महत्व आहे बरं का. वर्णन कोण करतं? विश्वामित्र. कोणाचं करतात? वशिष्ठ. एका काळी हे दोघांचे कट्टर वैरी होते, वशिष्ठ विश्वामित्र. आताच्या वाक्य भांडण असतं, दोन्ही बी फडतो जात बर काय. आणि विश्वामित्रांनी 100 पोरं मारली होती वशिष्ठाची. मला ब्रह्म ऋषी का म्हणत नाही, 100 मुलं मारली होती. विश्वामित्र कट्टर होत ते. आणि तेच विश्वामित्र वशिष्ठांच्या ज्ञानाचं वर्णन करतात. काय बघा, भूत भविष्य वर्तमान त्रिकाळ ज्ञाता सर्वज्ञ. विश्वामित्र म्हणतात, रामा तुझा जो गुरु तुला लाभलेला आहे, तू परमभाग्याचं आहे. या वशिष्ठाला भूतकाळाचं ज्ञान आहे, या वशिष्ठाला वर्तमान काळाचं ज्ञान आहे, आणि या वशिष्ठाला भविष्य काळाचं ज्ञान आहे. आपल्याला वर्तमान काळाचं सुद्धा ज्ञान नसतं. असतंय नसतंय ते काय म्हणे, हे आता काय चाललेलं लगेच ध्यानात आहे तुम्हाला. राहत्या महिलांना विचारेल, क्वचितच एखादी महिला सांगेन आपल्या हातात बांगड्या किती आहेत त्यांना मापायला लागतील. म्हणजे वर्तमान काळ आहे, कळत नाही ते. पण आमच्या वैशिष्ट्यांना भूतकाळातलं ज्ञान आहे, मागं काय झालं होतं सगळं ज्ञान आहे, पुढे काय होणार सगळं ज्ञान आहे, आणि मध्ये वर्तमान काळात होणार हे ज्ञान आहे. भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान आहे वशिष्ठानं एक. आणि पुन्हा सांगितलं, भगवान वशिष्ठ सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ, ज्ञ म्हणजे ज्ञानी, आणि सर्वज्ञ म्हणजे सगळं ज्ञान असणार. आपल्याला सगळं ज्ञान असतं का? नाही. आपण ते पंढरपुरात गेलं बघा, ते हृदय रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, नाक रोग तज्ञ, घसा तज्ञ, पुन्हा हाडाचा तज्ञ, पुढं त्रास होईल डाव्या डोळ्याचा तज्ञ, उजव्या डोळ्याचा. एवढे डॉक्टर होतील. म्हणजे त्याला जर विचार, बाबा नाक दुखतंय, मध्ये मी डोळ्याचं आहे, नाकाचं मला काय कळत नाही. म्हणजे हे ज्याला काहीच कळत नाही त्याला म्हणायचं अज्ञ, एकच कळतं त्याला म्हणायचं तज्ञ, आणि सगळं थोडं थोडं कळतं त्याला म्हणायचं सर्वज्ञ. नाही, सगळं थोडं थोडं म्हटलंय, सगळं थोडं थोडं कळतं त्याला म्हणायचं सर्वज्ञ. नाही, त्याला ते फिजिशियन अँड एमडी असं म्हणायचं. त्याला सगळं थोडं थोडं कळतं, तो एमडी. पण ज्याला सगळंच सगळं कळतं त्याचं नाव आहे वशिष्ठ. सगळंच कळतं. देव कशाला म्हणावं, जगत कशाला म्हणावं, जगदीश्वर कशाला म्हणावं, संपूर्ण ब्रह्मांडातली सगळी माहिती ज्याला आहे त्याला म्हणायचं सर्वज्ञ. कुठं काय घडतं ते सगळं ज्याला कळतं त्याला म्हणायचं सर्वज्ञ. परमात्मा सर्वज्ञ आहे, आणि दुसरं भगवान श्री गुरु सर्वज्ञ आहेत. न सांगता तुम्हाला येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची नलगे. भगवंताला न सांगता कळतं. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. तसं वशिष्ठ सुद्धा सर्वज्ञ आहेत. आता सर्वज्ञ म्हणजे काय? बाहेरचं कोणाला बी कळतं, बाहेर म्हणजे सगळं कळत नाही ते मग सांगितलं तसं, पण अंतःकरण कळलं पाहिजे. रामाचं अंतःकरण काय आहे, त्याच्या ज्ञान घेण्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याचं ज्ञान कुठवर आहे, आपण कुठून त्याला ज्ञान शिकवलं पाहिजे. त्याला आतलं सुद्धा कळतं त्याला सर्वज्ञ म्हणायचं. अंतर्बाह्य ज्याला ज्ञान असतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. ही भूमिका ठेवायची. आज आपण लग्न जमवायला जातात, मुलं बघायला जातात, मुलगा बघायला जातात,
फक्त वरणच बघून येतात. गोरा गोमता आहे का, डोळा पिळा चांगला आहे का, एवढंच बघतात. पण त्याचं आतलं अंतःकरण कळतं काय कुणाला? नाही कळत. पुन्हा मग रडत बसतात. चला मला माझा तो विषय नाही, पण अंतर्बाह्य ज्याला कळतं, संपूर्ण ब्रह्मांड अंतर्बाह्य जे कळतं, लोकांच्या मनात काय आहे ते कळतं, त्याला म्हणायचं श्री गुरु, त्याला म्हणायचं सर्वज्ञ. ही एक भूमिका आहे. म्हणून तुकोबऱ्या हे वशिष्ठ हे सर्वज्ञ आहेत. विश्वामित्र म्हणतात की भूत भविष्य वर्तमान त्रिकाल ज्ञाता सर्वज्ञ झालं. अर्धी ओळी झाली. अंतर्यामी साक्षी पूर्ण गुरुत्वे गहन श्री वशिष्ठ. अंतर्यामी साक्षी पूर्ण. साक्षी या शब्दाचा अर्थ असा आहे, वेगळं राहून ज्ञान घेणारा. याला काय म्हणायचं? साक्षी. साक्षी कोण असतो? साक्षीदार. साक्षीदार सगळी घटना ज्याला माहितीये त्याला काय म्हणायचं? साक्षीदार. आता आतल्या घटना कळतात काय? तुमच्या आतल्या मनात काय चाललंय, माझ्या मनात काय चाललंय, हे आपल्याला एकमेकाला मांडीला मांडी चिटकून सुद्धा बसलं तरी कळत नाही. आपण आतलं कळत नाही, पण ही अंतर्बाह्य साक्षी आहे. एकदा तुकोबऱ्या सर्वश्रेष्ठ महात्मा म्हणून सगळी कीर्ती झाली पुणे जिल्ह्यात. तुकाराम सगळीकडे ते अभंगन ते पाया तुकोबऱ्याचे अभंगच म्हणायचे. एवढा झाला तिकडं. त्यावेळेला त्या चिंचवडला बहुतेक चिंतामणी देव गणपती, आणि त्या गणपतीचेच ब्राह्मण होते चिंतामणी देव. ते पाक शुद्धी प्राप्त होती त्यांना वाटायला लागलं, मी एवढा श्रेष्ठ असून एवढ्या सिद्ध्या प्राप्त आहे, तुकारामाचं कोण वर्णन करायला लागलंय, त्याची एकदा गाठ घ्यावी. म्हणून त्यांनी काय केलं, पहाटच 2 शिष्य उठवले. लोक म्हणले जाव आधी होला. पुन्हा कळलं देवला नाही, तुकोबऱ्या यायला लोहगावला जाव म्हटलं, जरा चर्चा करूया किती महाराज मोठा आहे ते. इकडं तुकोबऱ्याला कळलं चिंतामणी देवाने माझी असणारी काय केलेली आहे, आठवण काढलेली. तिकडं कळलं. फोन नाही कोणी केला. तुम्ही म्हणाल कोणी तर फोन केला असेल, हे असलं नाही. तिकडं कळलं. तुकोबराय निघाले लोहगावातून. सकाळी असणारा पूजा गणपतीची केली चिंतामणी देवानी. पुन्हा आरती केलेली आहे, मानस पूजा केली. मानस पूजा करायला लागले. मग काल आपण चिंतन केलं मानस पूजा करायला. आधी असणारी कायेनं वाचेनं 2 पूजा केल्या, आणि 3री पूजा मानस करायला लागली. आणि मानस पूजा करताना झाली, आणि पुन्हा आरती ओवाळताना त्यांनी पाहिलं त्या गणपतीकडं. तर त्या गणपतीच्या गळ्यात घातलेली जी फुलाची माळ होती, त्या माळत एक फुल सुकलेलं होतं. बरं, काही विकराची फुलं, चिंतामणीची बाग होती फुलाची. फक्त दररोज देवांना माळा करायच्या आणि फुलाच्या बागेला पाणी घालायचं. 10-5 गुंठ बाग असेल, तेवढंच कामासाठी त्या माळ्याला भरपूर पगार होता. आणि एवढं असून सुद्धा त्यानं एका माळ्यामध्ये फुल कसलं टाकलंय, सुकलेलं टाकलं. झा वैतागला गडी. कोण? ते चिंतामणी देव. आणि मनातल्या मनात 2-4 शिव्या हसडल्या. कोणाला? त्या माळ्याला. काय फुकाट करतोय, काय आमकं तमकं ते. आणि काय करत होते ते, आरती ओवाळत होते. ओवाळायची आरती, शिव्या कोणाला? झालं ते शिव्या झाल्या. ते आरती पूर्ण झाली कशी तरी. आणि पुन्हा कोण ऐका भक्तजन्म आरती देण्यासाठी माघारी तोंड केलं. मग तुकोबरा उभाच राहिले येऊन. ते म्हणजे तुम्ही तुकाराम? ते म्हणजे हो, तुम्ही आठवण काढली म्हणून आले. कधी आले? माळ्याला शिव्या देताना इथंच होतो म्हणजे कुठलं कळलं? आतलं कळलं हे मला सांगायचं. म्हणून तुका म्हणे मज कळते चाचणी, आणि बडबडीची वाणी आत्मा सत्य. जसं देवाला आतलं कळतं, मनोगत कळतं, संतांना मनोगत कळतं, तसं वशिष्ठ मुनी काय सर्वज्ञ आहेत. सगळं आतलं कळतं. म्हणून त्रिकाल ज्ञाता सर्वज्ञ. त्रिकाल पुन्हा 3 काल असतात, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. सकाळ, संध्याकाळ, दुपार, जागृती, स्वप्न, सुसुप्ती, अशा सगळे काळ असतात. लहानपणाचा काळ, काय म्हणायचं, लहानपणीचा काळ, तरुणपणाचा काळ आणि म्हातारपणाचा काळ. असे किती ते सगळ्या काळामध्ये ज्ञानाला फरकच नाही. अशा त्रिकाल ज्ञानी असणारी आणि सर्वज्ञ असणारी, आणि पुन्हा सांगतात अंतर्यामी असणारे साक्षी पूर्ण. साक्षी म्हणून वैशिष्ट्य आहे. आता हे साक्षी शब्द फार मोठा आहे बरं का. आपण संसाराचं साक्षी व्हावं. काय व्हावं?
संसाराचं साक्षी व्हावं. साक्षीदार काय करतो? ध्यानात ठेवतो कसं कसं चाललंय, त्यानं काय केलं, ह्यानं किती मारलं, त्यानं किती शिव्या दिल्या, हा साक्षीदार वेगळा असतो. म्हणून तसं देहाचा संसाराचा आपण साक्षी व्हावं. तर अवघड आहे भाषा, पण ऐका, मी थोडं प्रयत्न करीन साक्षी कसं हवं ते. पाठ कुणाच्या हातून घडलं? एकानं एकाच्या कानाखाली मारली. मग कुणी मारली? त्याच्या हातानं त्याच्या कानाखाली मारली. पण आत्मा म्हणत नाही मी मारली. मारलंय कोणी? एकाच्या हातानं दुसऱ्याच्या गालावर मारलं. तर आत्मा हा साक्षी असतो. याच्या हातानं त्याच्या गालावर मारलं, माझा काही संबंध, ह्याला म्हणायचं साक्षी. तसं देहानं किती जरी संसारामध्ये कष्ट केलं तर त्याचा साक्षी व्हावं, मी केलं म्हणून, त्याला म्हणायचं साक्षी. आपण काय करतो? करतोय देह काम आणि हे म्हणतोय मी केलं. ज्यावेळेला आपण दुसऱ्यानं कर्म केलेलं आपल्या डोक्यावर घेतो त्यावेळेला त्रास भोगावा लागतो. हे ध्यानात ठेवा. ज्ञानोबराय म्हणतात, पाहे पाक पुढीलाचे ओझे जरी आपणा माथा घेईजे आणि तरी काय न दाटीचे धनुर्धरा. पूर्वीचं ध्यानात ठेवा. हे नाका होता अलीकडे, जकाती भाजीच्या वगैरे व्हायच्या, ते एसटी उभा करायचे, लगेच जकातीच्या पावती पाडायच्या. एक जणांनी 2 पोती भाजी भरली, एसटीत ठेवली, गेला तिथं. ते जरा भाजींदा होता, त्याला चुकवायची होती जकात. त्यानं ते ज्याच्या शेजारी बसला होता 2 पोती भाजीची टाकली, त्यानं सगळं माहित होतं. त्यानं ते अलीकडे जकातीचे साठी एसटी उभा राहिल्या भाजीची पोती एसटीत ठेवली आणि पाठदिशी काय झालं? खाली उतरलं. सरा पुढे जाऊन सरगम चौकात उभा राहिला. दुसरा जो होता त्याच्या शेजारी बसलेला, बहुतेक ह्यानं भाजीत पोती आणलेली ह्याच्या ध्यानात नाही. ते आले जकातवाले, हे भाजी पोती कोणा? हे म्हणला माझी आहे. पोती का त्याची? किती आहे? असतील मला काहीतरी. तर फाड जातात. त्याला वाटत जकात फाडाय काय अवघड आहे. जकातीचं 5-25 रुपये भरलं त्यानं. एसटी चालू झाली, पुढं माणसं उतराय का पुन्हा आला मालक त्याचा आणि भाजीच्या पेंड्यावर पोती झाला. हे म्हणला तुझं काय संबंध आहे? माझीच पोती आहे, तुझा काय संबंध? ही काय जकात तू कोणाची पाठची? मला माझा काय संबंध आहे? बरं तुझी भाजी आहे तर कशाची आहे सांग. एका ह्याच्यात किती पेंड्या त्या सांग. काय सांगताय? म्हणजे दुसऱ्याच्या भाजीची जकात उगाच्या उगं भरती की नाही माझं? म्हणजे फक्त जकात नाही सांगायचं. प्रकृती करी कर्मी, कर्म करता देह, आणि आपण मी केलं म्हणतो त्याला म्हणायचं मी केलं म्हणणं. ते दुसऱ्यानं केलेल्याच आपलं श्रेय घेणं, याला श्रेयवाद म्हणतात. आणि म्हणून साक्षी होण्यासाठी काही जरी केलं तर देह कर्म करतोय, माझा संबंध नाही, असं त्याला म्हणायचं साक्षी. तसं वशिष्ठ मुनी काय आहे तर संपूर्णपणानं साक्षी, पूर्ण साक्षी आहेत. पूर्ण कधी मी केलं म्हणणारच नाही, ते माझ्यामुळेच घडलं म्हणणारच नाही. आणि गुरुत्वे गहन श्री वशिष्ठ, गुरु स्वरूपामध्ये गहन. गुरु या शब्दाचा अर्थ आहे सगळ्यात मोठा. संस्कृतामध्ये मोठा कशाला म्हणजे गुरु, आणि लहानला काढायचं लघु. लघु आणि गुरु हे संस्कृताचे शब्द आहे. सगळ्यात मोठा कोणतर गुरु, म्हणून गुरु साक्षात परब्रह्म, भगवंता एवढं कोणीच मोठं नाही. म्हणून गुरुत्वे, म्हणून ब्रह्मरूपाच्या माध्यमातून काय झालं? गहन म्हणजे खोली, खोल ज्ञान आहे वशिष्ठांना. त्यांच्यासारखं ज्ञान कोणाकडेच नाही. असा श्री वशिष्ठ ज्ञानानं परिपूर्ण आहे. रामा तू ते असं ज्ञान कर पाहिजे असेल तर वशिष्ठांना तू शरण जा, असं विश्वामित्र म्हणतात. सूर्यवंशी जे जे उत्पन्न, सूर्यवंशी जे जे उत्पन्न, त्यांची वशिष्ठ सांगे ज्ञान. वशिष्ठाचे ज्ञान महिमान, हरिहर आपण वंदिते स्वये. वशिष्ठ गुरु हे सूर्यवंशाचे कुळगुरू आहे. चंद्रवंशाचे कुळगुरू आहे कोण? गर्गाचार्य. जनकाचे कुळगुरू कोण? ऐकलं की रामायण? जनकाचे राजगुरू कोण? शतानंद, अहल्यापुत्र शतानंद. त्याचे त्याला ते गुरु असतात. तसं गर्गाचार्य श्रीकृष्णाचे गुरु. तर इथं विश्वामित्र म्हणतात हा सूर्यवंश आहे. सूर्यापासून जे निर्माती झाली, मनुपासून ते सगळं, त्या सूर्यवंशामध्ये जे जे निर्माण झालेले लोक आहेत, राजे आहेत, त्या सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम वशिष्ठांनी केलेलं. म्हणून जेवढा जेवढा सगळे गुरु सूर्यवंश लोक आहेत त्या सगळ्यांचे गुरु श्री वशिष्ठ आहेत. त्यांनी त्यांना ज्ञान दिलेलं आहे. श्री वशिष्ठाचे ज्ञान महिमान,
वशिष्ठाच्या ज्ञानाचं महिमान काय आहे? हरिहर आपण वंदिती सोये. आता इथं मला थोडं महिमानावर टेन्शन घेतो. महिमान कशाला म्हणायचं? महिमा वशिष्ठाच्या ज्ञानाचा महिमा काय? आपल्या ज्ञानाचा महिमा नसतो काय? मी ओळी सांगतोय, कोणी बी सांगतात, कमी सांगेल जास्त सांगेल याच्यापेक्षा काय, पण महिमा नाही. महिमा कशाला म्हणायचं? सामुग्री नसताना काहीतरी घडावं त्याला म्हणायचं महिमा. कसं कळलं? उदाहरण दिल्यावर कळतं. आपल्या घशामध्ये आपल्याला दोन जिभा असतात. आतमध्ये एक असते ते उलटी झाली नरी पड जिभा. हृदयामधून एक अशी हवा येते, त्या पडजीवर जिभेवर ते आतला वायू आदळतो आणि तो आदळल्यानंतर पुन्हा येतो. दातावर आदळला की त्याला दंतव्य नावाचे व्यंजन म्हणतात. ओठावर आदळला की ओष्ठ नावाचे व्यंजन म्हणतात. टाळूवर आदळला की तालव्य नावाचे व्यंजने म्हणतात. जीभ असणारी उलटी करून जिभेला धडकला आतला वायू आणि निघणारा जो शब्द आहे त्याला मूर्धन्य नावाचे व्यंजन म्हणतात. आपल्याकडे क ख ग घ घ हे सगळी तालव्य ओष्ठ ही सगळी व्यंजन आहेत. व्यंजन म्हणजे अक्षर आहे. आता ओष्ठ व्यंजन कोणची? ओठातून ओठ चिटकल्याशिवाय आवाज येत नाही. कोणची ती? येत नाही. प प फ ब भ म. ओठ न चिटकवता म्हणता येतं का? नाही. म्हणजे आतून वारा येणार, पडजिभेवर आदळणार आणि पुन्हा त्या ओठावर आदळला प प ब भ म म्हणतात. पुन्हा ते क ख ग घ हे क्रम आहे महत्व का? ते ABCD असले बावळटपण आहे ते इंग्रज. आपली मराठी इतकी श्रेष्ठ आहे. पुन्हा दाताला ज्या वेळेला जीभ चिपकावी वायूच्या माध्यमातून त्यावेळेला दंतव्य व्यंजन असतात. थ थ ध ध न. आता न बाणाचं आहे ते तालव्य व्यंजन आहे. त्याला ते दादा न आहे ते न बाणाचं आहे ते काय म्हणायचं त्याला? अण. त्याला अनुनासिक म्हणतात. जाऊ द्या. कशा काय म्हणायचं? महिमा. अशा शब्द व्यंजन होतात. क ख ग पासून ज्ञेपर्यंत सगळे व्यंजन होतात. हे सिस्टीम बसवलंय भगवंताने आमच्या हृदयामध्ये बोलण्याचं. बरोबर आहे का? तसं रेड्याच्या बसवलंय काय यंत्र? नाही. रेड्याच्या मुखामध्ये यंत्रच बसवलं नाही, पडजीभ नाही. आतना आवाज करून बाहेर येतात. शब्द नाही ना, भानगड नाही. पण त्याच ज्ञानोपरायनी मस्तकावर हात ठेवला त्या रेड्याच्या आणि वेदातल्या रुच्या बोलायला लागल्या. ह्याला काय म्हणायचं? महिमा. किती सोपं आहे बघा. सोपं पण महिमा कशाला म्हणायचं? सामुग्री नसताना काहीतरी घडणं त्याला काय म्हणायचं? महिमा. गाडीला चाक आहे, पेट्रोल आहे, ड्रायव्हर बसला, बटन दाबलं, चालली गाडी. महिमा नाही. पण भिंतच चालायला लागली. काय? महिमा. म्हणून याला म्हणायचं महिमा. तसा गुरुच्या वशिष्ठांच्या ज्ञानाचा महिमा असा आहे, नुसतं त्यांनी कृपा कटाक्ष करून त्या राजानं सांगितलं, गुरुच्या ज्ञानाचा महिमा मला सांगा, गुरुच्या अनुग्रहाचा महिमा मला सांगा. एवढं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं ठीक आहे. एवढ्यात त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं किती अनपड मूर्ख, किती जरी मूर्ख असेल तर त्याला घेऊन या म्हणले. मी त्याला 6 महिन्यात ज्ञान देतो. किती मी मूर्ख असावं. त्या राजानं सगळ्या नगरात सांगितलं जे मूर्ख पोरग आहे ते घेऊन या. त्याने लय हुडकलं पण लय प्युअर मूर्खच गावला त्यानं. एक शेवटी गावला. कुठं? ते दुकानात वाण्याच्या गावला. त्या वाण्याच्या दुकानात ते आला, म्हणलं चला गरा दे. त्यानं दिला. त्यानं ते ह्याच्यात घेतला. पुन्हा हे दे ते दे. शेवटी म्हणला तूप दे. आता तुपाला काही चांगलं नव्हतं. त्यानं बूट काढला आपला आणि बुटात तूप घेतलं. किती छान असेल ते. अरे म्हणजे मूर्ख घातल्यावर काही म्हणून बुटामध्ये तूप घेतलं. म्हणजे इतका मूर्ख असा काही आतापर्यंत पाहिला नाही. त्याला धरलं, राजा पुढे गेलं आणि राजानं सांगितलं याला ज्ञान द्या म्हणून. त्या गुरुनी काय केलं, त्याला गावाच्या बाहेर नरसिंहाचं मंदिर होतं, त्याला बसवलं. कृपा कटाक्ष वरद हस्त त्याच्यावर डोक्यावर ठेवला आणि भगवान नरसिंहाचा जप करायला लावला. 6 महिन्यामध्ये ते श्रीधर कवी इतके ज्ञानी झाले, इतके ज्ञानी झाले. त्यांना विचारलं, त्यांनी भागवतावर टीका लिहिली. त्यांना विचारलं भागवत तुम्हाला किती कळलं? आता लिहिलं भागवत कोणी? व्यासानी. सांगितलं कोणी? शुकानी.
सांगितलं कोणाला? परीक्षिताला. पण कळलं कोणाला? त्या श्रीधराला कळलं. त्यांनी सांगितलं व्यासो व्यक्ती शुको व्यक्ती वानवा श्रीधरम सकलम व्यक्ती श्री नरसिंह प्रसाद. म्हणजे व्यासाला किती भागवत कळलं माहित नाही, शुकाला किती भागवत कळलं माहित नाही, पण या श्रीधराला श्री नरसिंहाच्या प्रसादानं, श्री गुरूंच्या प्रसादानं मला सगळंच भागवत कळलं. त्याला काय म्हणायचं? जो पोटात तेल तूप नेणारा इतका मूर्ख, त्याला महिमा म्हणायचे याला. तसं वशिष्ठांच्या ज्ञानाचा महिमा असे. मूर्खातला मूर्ख जरी असेल तर त्याला ब्रह्मरूप करण्याची शक्ती आहे. आणि एवढे श्रेष्ठ श्री गुरु तुझ्या पदरी असताना तू माझ्याकडे ज्ञानाची अपेक्षा न करता वशिष्ठांना तू असणार शरण जावं, असं या वेळेला भगवान म्हणतात. श्री वशिष्ठाचे ज्ञान महिमान आणि त्या ज्ञानाला हरी आणि हरवंदन करतात. हरी म्हणजे भगवान परमात्मा महाविष्णू आणि हर म्हणजे महादेव. हे दोन्ही असणारे वशिष्ठांच्या ज्ञानाला वंदन करतात. म्हणजे त्या हरिहरांना सुद्धा वाटतं की एक शिष्य व्हावं आणि आपण वशिष्ठांचं शिष्य होऊन ज्ञान घ्यावं. म्हणून राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. साक्षात महाविष्णू रामरूपानं आले आणि वशिष्ठाकडून ज्ञान घेतलं. अशा ज्ञानाला हरिहर सुद्धा वंदन करतात. असं श्रेष्ठ वशिष्ठ आपल्याकडे असताना तू माझ्याकडून अपेक्षा करू नको, वशिष्ठांना शरण त्यांच्याकडून ज्ञान घे, असं या वेळेला भगवान विश्वामित्र रामरायाला बोलतात. आता या मंदिरामध्ये आपण भगवान महादेवांच्या कृपा प्रसादातून हे चिंतन करतोय. त्यांच्या आरतीची वेळ झालेली आहे, म्हणून 5 मिनिटांमध्ये आरती होईल याची सगळ्या श्रोत्यांनी दक्षता घ्यावी. ऐसा कुळ गुरु समीप असता मी उपदेशू नये श्री रघुनाथा. वशिष्ठासी अति विनीतता ज्ञान प्रत्यर्थ शरण रिघ. भगवान विश्वामित्र म्हणतात रामा, असा श्री गुरु वशिष्ठ हे समर्थ आहे ज्ञान देण्यासाठी. मग विनाकारण मीच तुला ज्ञान देऊ नये. एखाद्याचा गुरु समर्थ आहे, तो ज्ञानानं बी ओतप्रोत आहे, सुंदर आहे, आणि त्यावेळेला मी त्याला ज्ञान देऊ नये. वशिष्ठ विश्वामित्र म्हणतात. हे आता सगळं चिंतन कशा चाललंय? शिष्यानी गुरुनी कसं वागावं हे चाललंय बरं का. रामा, तुझा गुरु वशिष्ठ श्रेष्ठ आहे, सर्वज्ञ. आता 2-3 वयात त्यांचं वर्णन ऐकलं आपण. षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. आणि असे समर्थ श्री गुरु असताना त्यांचं राहू दे, माझं ऐक, असं म्हणून मी तुला ज्ञान सांगू नये. विश्वामित्र म्हणतात ऐसा कुळ गुरु असता मी उपदेशू नये रघुनाथा. विश्वामित्र वशिष्ठ जर एवढे श्रेष्ठ श्री गुरु असतील तर हे रघुनाथा मी तुला उपदेश करू नये. का करू नये ते पुढे आपण ऐकणार आहे. तरी वशिष्ठाची अनन्यता ज्ञान प्राप्त्यर्था शरण रिघे. तर तू काय कर, वशिष्ठाच्या समोर काय कर, जा आणि त्यांना अनन्य भावानं शरण जा. त्यांना अनन्य भावानं शरण जा असं वर्णन केलेले. अनन्य या शब्दाचा अर्थ काय? अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. सगळ्याचे आश्रय टाकायचे नाही, एकाला शरण जायचं, याला काय म्हणायचं? अनन्य. आपण हे नाही देव पावला तर त्याला जातो, ते नाही पावला तर ह्याला जातो. सगळे देवाची माळच असते आपल्याकडं, त्याला अनन्य भाव नाही म्हणायचं. म्हणून अनन्यता या शब्दाचा अर्थ आहे एका परमात्म्यालाच असणारं शरण झालं त्याला म्हणायचं. श्री गुरुला शरण जाणं त्याला म्हणायचं अनन्य. जय हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वढवा नळ त्रिभुवन खाये, तरी तुझीच वाट पाहे गा विठोबा. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी जोडवाव, याला म्हणायचं अनन्यता. आता या रामायणाचा विनीतता, दोन्हीचा बी अर्थ करूया. कसं आहे विनीतता? विश्वामित्र म्हणतात रामा, असा विशिष्ट श्री गुरु असल्यामुळं तुला मी ज्ञान सांगू नये. एवढं झालं तर अर्धे होईल. आता पुढं सांगतात वशिष्ठाकडे ज्ञान मागण्यासाठी तू कसं जा, तर शरण होऊन जा, अनन्य भावानं शरण जा. नुसतं शरण म्हणजे कामापुरतं, आणि काम झालं की पुन्हा काय घेणं नाही. ते गुरुचं काय का होईना बघत नाही आपण. काही काही तर असे फादर असतात, गुरु काम सांगल म्हणून तिकडे जातच नाही. असे काय गुरुचा फोनच उचलत नाही काम सांगल म्हणून. इतक्या खाल्ल्या पातळीला आलो आपण. तर इथं अनन्य भावानं शरण जा असं म्हटलेले. आणि विनीतता असा एक शब्द आला या रामायणामध्ये. थोडा फरक आहे, हे शासनाची प्रत आहे. विनीत या शब्दाचा अर्थ आहे नम्र.
गुरुकडून ज्ञान घ्यायचं असेल तर नम्र व्हावं लागतं. आपला थाटमाट सांगायचं नाही, माझी एवढी इस्टेट आहे, मी असा मी तसा. त्या गुरुला एकाच घेतल्यासारखं बढती करायची नाही. गुरुशिवाय कोणी मोठा नाही. गुरु शब्दाचा अर्थ मग सांगा मी मोठा. म्हणून गुरुच्या समोर आपलं नकर करायचं नाही. नम्र भावानं विनंती करून असणार शरण जायचं. आपला थाट तिथं चालत नाही. म्हणून तू काही कर, अत्यंत विनीत भावनेनं त्यांना शरण जा आणि मग ते तुला असणार ज्ञान विशेष रूपानं सांगतील. कशासाठी शरण जा? ज्ञान प्राप्त्यार्थ शरण घे. ज्ञान प्राप्तीसाठी शरण जा, दुसऱ्या प्राप्तीसाठी शरण जाऊ नको. आता अलीकडं गुरुचा उपयोग काय करायला लागले लोक? ज्ञान प्राप्तीसाठीच नाहीच. थोडे निंदा होईल माझ्यातनं, पण अधिष्ठान आहे, व्यासपीठ आहे, त्याच्यावरून बोलायला काय हरकत नाही. आम्ही म्हणतो गुरुचं नाव घेतो, नुसतं गुरुचं नाव घेत नाही तर सद्गुरू म्हणतो का नाही? आणि काम काय सांगतो सद्गुरूला? म्हैस धार देत नाही, नवरा दारू येतोय, त्याला बंद कर. हे गुरुचे काम आहे. ते गुरुला शरण कधी जावं? ज्ञान प्राप्त्यार्थ शरण जावं. ज्ञान मिळवण्यासाठीच गुरुला शरण जावं. संसारातली कामं सांगू नये गुरुला. आणि जो संसारातली कामं करून देतो तो गुरु बी नव्हे. लिहून घ्या माझ्याकडून. संसार कसलाय? लशिका व्यवहार सर्वा संसार मिथ्या संसार आहे. पट्या संसारातली कामं कसली असतात मग? खोटीच की. लहानपणी, आता ते चायना आल्यामुळं तसलं खेळ बंद झालं. आमच्या लहानपणी काय खेळ करायची लेकरं ते काठीचीच नवरी, काचाच नवरदेव, कोणा ते जेवण फिवान लग्न असायची का नाही? आता नवरा नवरी कसली ते खोटी. आपलं जेवण कसलं? मंडप. तसा संसार त्यांचं हे सारखंच आहे. त्याला आपण खरं मानतो, कारण लय छान आहे आपण. लटी काय ज्ञानोबराय म्हणतात तसाच आहे संसार. मग सद्गुरु हा सत या शब्दाचा अर्थ आहे खरं. त्रिकाला अबाधित्वम सत्यत्वम. आणि असा सदवस्तू जो दाखवतो त्याचं नाव आहे सद्गुरु. आणि सदवस्तू प्राप्त करण्यासाठी, सदवस्तू कळण्यासाठी अज्ञानानं कळत नाही, म्हणून गुरुकडून ज्ञान घ्यावं लागतं. म्हणून ज्ञान प्राप्त्यार्थ तू वशिष्ठानं काय कर? नम्र हो, शरण जा आणि मग ज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्या समोर नतमस्तक हो. ज्ञान प्राप्तीसाठी नतमस्तक हो. तू म्हणशील की मग त्यांनी सांगितल्यावर मग त्यांना कळत नाही का, मग मी कळीन, एवढा थाटपणा करायचा नाही. गरज कुणाला? शिष्याला गरज आहे, गुरुना गरज नाही. त्यांचा उद्धार झालाय, पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्यांची शिमारे. म्हणून आपल्याला त्याची गरज आहे. मग गरजवंतानं श्री गुरुंना शरण जायचं. महिपती महाराज म्हणून एक गुरु होते बरं का. पुढे येणार आहे, होईल पुन्हा सांगेल मी. वाचा. पुढीलांचा शिष्य अतिवरिष्ठ, त्यासी चाळवी तो गुरु भ्रष्ट. उपदेशी तो ज्ञान नष्ट, अति पापिष्ट प्रलोभी. पुढीलाचा एखादा आपल्याला शिष्य शरण मला माळ घाला, त्याला विचारलं पाहिजे तुझ्या गळ्यात माळ आहे का? आधी ते म्हणतो मग आता दुसरे कशाला घालायला लागलो? आमच्या गुरुला काय कळत? मग आधीच कशाला घातला? ते तीनदा करायचं संबंध आहे का? ते आयुष्यातला टर्निंग पॉइंट असतो गुरु करणं. म्हणून जसं आम्ही नोटा पिटा फाटक्या त्या कशा बघून घेतो का नाही, सोनं घेताना काय करतो? किती कॅरेट आहे वाजवून घेतो. तसं आपलं आयुष्य सोनं सुद्धा दगडच आहे. ते सोने रुपया मृत्यू समान. पण आमच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याचं काम श्री गुरु करतात. म्हणून गुरु करताना डोळं स्वरूपाने केलं. आता अलीकडे तुम्हाला लक्षात ठेवता येईल, आपण ज्याच्याकडून माळ घालतो तो गुरु नसतो एवढा मोठा. गुरुचे 3 प्रकार आहे का? एक असतो दीक्षा गुरु. आम्हाला ज्यानं माळ घातली त्याला काय म्हणायचं? दीक्षा गुरु. तो नसला मोठा तर चालतो, नाहीतर लगेच तुमच्या डोक्यात येईल आम्ही ज्याच्याकडून माळ घातली तू असंच करता येईल, तसंच करता येईल, लगेच निंदा करत बसाल. काही नाही, ते गादीवर बसवलेलं दीक्षा गुरु आहे. त्यांचं कसं का असं आपले एवढा काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांची परंपरा कुठून आलेली आहे? आता आपली परंपरा कोणती आहे? तुकोबारायची परंपरा आहे. तुकोबारायची परंपरा आहे. त्या तुकोबारायची परंपरा, तुकोबारे आमचे सद्गुरू आहेत. आणि आपल्याला ज्यांनी माळ घातली ते दीक्षा गुरु आहेत. तुकोबारायचे निळोबर आहे. निळोबरायचे शिवरकर स्वामी, शिवरकर स्वामीचे मल्लाप्पा वास्कर, मल्लाप्पा वास्करांच्या पासून पुन्हा गंगू काकाचे धोंड पण दादा. काय झाली? तुकोबारायची परंपरा आली.
आता धोंडोपंत दादाने आम्हाला माळ घालू नाही तर वास्कराने आम्हाला माळ घालू, हे आमचे दीक्षा गुरु आहेत. आज त्यांच्यामध्ये आज आज कलियुगाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये कमी जास्तपणा दिसेल, त्याला काही येत नसेल वगैरे दिसेल, पण ते गुणदोष आपण बघायचे नाही. आपले गुरु कोण आहेत मुख्य? तुकोबर आहे, त्याला म्हणायचं सद्गुरू. ज्यांनी माळ घातली त्याला म्हणायचं दीक्षा गुरु. आता मी बी तुमचा गुरु आहे, का तर माझं ऐकाय बसलं ना, म्हणून शिक्षा गुरु. मग आता दत्तात्रयांनी जे 24 केले ते कोणते गुरु होते? शिक्षा गुरु होते. ते काही माळा घातल्या नव्हते ते. म्हणून शिक्षा गुरु, दीक्षा गुरु आणि सद्गुरु. आता वशिष्ठ कोण आहेत? सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरूंचे असणारा वशिष्ठासारखा महात्मा असताना तुमच्या पुढे येते आणि तू पुढील म्हणजे पुढीलाची म्हणजे सद्गुरू वशिष्ठांचा तुम्ही शिष्य आहे. आणि श्रेष्ठ वशिष्ठ असताना दुसऱ्याच्या शिष्याला आपण आपल्याकडे वळून घेणं हे काय राजकारण नव्हे, हे काय पळवा पळवी. शिष्य 4 पळवलं इकडे ठेवलं, कुठं काय गुवाहाटीला नेलं असलं नाही चालत. एक नरकाला जावं लागेल. विश्वामित्र म्हणतात वशिष्ठांचे तुम्ही पूर्ण शिष्य आहात आणि वशिष्ठांच्या शिष्याला चाळवायचं फसवायचं माझ्याकडे आणि माझ्या माळा घाला असं जर कोणी म्हणेल तर उपदेशी तो ज्ञान नष्ट. ज्यानं अशा दुसऱ्याच्या शिष्याला जर ज्ञान देऊन उपदेश केला, दुसऱ्याच्या शिष्याला पहिली माळ काढून माझी घाल म्हणून जर घातली तर त्या गुरु सारखा मूर्ख कोणीच नाही. त्याचं ज्ञान नसते. आणि अति पापिष्ट प्रलोभे. अलीकडचे गुरु काय थोडं किव येते परमात्म्याची बरं का. बरेच कीर्तनकार खिशातच माळा घालून येतात. मला एवढ्या माळ आहेत आणि कुणाला माळ घालायचे तर या. म्हणजे माळा घाला कोणी सांगायचं? गुरुनं सांगायचं का शिष्याच्या म्हणता का म्हणून? येणार आहे पुढं ते गुरुने नसतं विचारायचं. ते गुरु जर गुरु विचारत असेल घाला माझ्याकडून माळा तर मग तो हे गोळा करायचे, हे गुरुचं लक्ष नाही. म्हणून विश्वामित्र म्हणतात वशिष्ठासारखे तुमचे गुरु तुमच्या गळ्यात माळा घालाव्यात, तुम्हाला ज्ञान सकवावं. ते केलं तर मग तो गुरु ज्ञान नसते. आणि तो प्रलोभे माझे एवढे शिष्य आहेत, माझं एवढं मंडळ आहे, मी एवढा असणारा मोठा गुरु आहे असं म्हणून त्याला प्रलोभन झालं. आणि त्या प्रलोभनानं काय होतं? तो नष्ट आहे, पापी आहे. आता ज्या गुरुकडं आम्हाला उद्धारासाठी जायचंय तो जर पापी असेल तर काय उपयोग आहे त्याचा? म्हणून ध्यानात ठेवायचं. मुळात गुरु करताना 4-2 वर्ष जाऊ दे, बळ आम्ही दोघांनी तयार केला धरला घातला तर धरला दोघांनी घातला माळ असं नाही करायचं. चांगलं फाउंडेशन तयार होते. कधीच कोणाला माळ घाला म्हणून मी केलं नाही, कधीच नाही. आलता एक जण माझ्याकडे रामायण गेल्यावर बरे येतात, बरेच जण आम्हाला अधिकारच नाही म्हणत असतो आम्हाला माळ घाला. गुरुनी सांगितलं बाबा तो आता जरा शहाणा झालाय, माळ घाला म्हणून आज्ञा मिळाली तर घालाय, नाहीतर अधिकार बी नसतो त्याचा. पण तरी काही जण आले मला माळ घालायसाठी कसे करा. मी म्हणलं मला काय अधिकार नाही बाबा, काय घालणार नाही. आता ते काही माळ घालाय आलंच नव्हतं, बाजूला होतं. किती मला किती कळतं ते बघायला आलो. त्यानं विचारलं महाराज म्हणजे मी खात असतो माळ घातल्यावर चालतं का? मला कळलं ही जात कोणची येते. चालतं घाल माळ. काय म्हणलं त्याला? चालतं. ते मला पेत बी असतो कधी कधी. खातो शनिवार म्हणजे मंगळवार काय शुक्रवार, पण पेत म्हणलं आठवड्यातलं कधी मी पेत असतो. माळ घातली तर चालतं का? काळजी करू नको घाल. त्याला काय म्हटलं मी घाल, फक्त मी घालत नाही, तू घाल. मग माळ घालू शकतो. पुन्हा अजून त्याला वाटायचं एक अडचण कस काय, हे नाही कसं म्हणू नये. पुन्हा त्यानं विचारलं, मी चोऱ्या करत असतो, चोऱ्या करणाऱ्यांना माळ घालावी, घाल घाल चालतं. काय मी ते सांगायचं, मला शिवाय देतो म्हणायचं. सगळं दमलं ते. पुन्हा मग मला विचारलं तुम्ही असं का म्हणला? म्हणजे लई जणांना मी विचारलं पण ते असं चालत नाही तसं चालत नाही. म्हणजे तुम्ही माळ घालाच कसं पाय म्हटलं. ना म्हटलं हे बघ, तू खातो, तू पितो, तू चोऱ्या करतो, लोकांना शिव्या देतो, तरी तुला देवानं जिवंत ठेवलंय का नाही? माझ्या का पोट दुखाव? तू जागती जिवंत आहे, मग माळ कोणाला घालावी? जिवंत माणसाला घालावी. मेल्यावर काय तो अजून जिवंत आहे. वाड्यासारखा तर पापी नाही, अजामेळात सारखा तर पापी नाही. तो भूमिका असते त्याची. माझा तो भाग वेगळा असेल, काय झाला असेल, विपर्यास झाला असेल तर त्याचा. पण
ज्ञानासाठी माळ असते, चिंतन ज्ञानासाठी गुरु असतो. म्हणून दुसऱ्याच्या शिष्याला आपल्याकडे वळावं आणि त्याला माळ घालावी हे चांगलं नाही. आणि जर ज्यानं घातली तर तो पापिष्ट आहे, त्याचं ज्ञान नसते, त्याला ज्ञान ते पचत नाही, त्याला ज्ञान पटत नाही, त्याचाही उद्धार होत नाही. अशा गुरुचं लक्षण विश्वामित्र रामाला सांगतात. मुळी असता ज्ञान गुरु, त्याची त्यागवी तो पापी नरू, सोये उद्देशी तो पापाचारू, हा निज निर्धारू ज्ञानोपदेशा. विश्वामित्र म्हणतात, कोळी असता सज्ञान गुरु. कुळामध्ये सज्ञान गुरु. कुळ म्हणजे भावकी तितके नव्हतं काय. कुळ या शब्दाचा अर्थ काय? समुदाय. आपल्या वारकऱ्याचा काय आहे? समुदाय. आणि वारकऱ्याच्या समुदायाचा गुरु कोण? कुलदैवत कोण? विठ्ठल कुळीचे, कुळीची हे कुळ देवी. तसं सूर्यवंशाच्या कुळाचे विश्वामित्र वशिष्ठ गुरु आहे. म्हणून कुळी असता सज्ञान गुरु. कुळामध्ये जर ज्ञानवान गुरु असेल, विश्वामित्र म्हणतात, त्याशी त्यागी तो पापिष्ट नरू. ज्ञानवंत गुरु आपल्या कुळामध्ये आणि त्यांचा जो कोणी त्याग करतो त्याच्यासारखा पापी कुणी नाही, हे ध्यानात ठेवायचं. बरीच माणसं माळ घालताना जातात आणि त्या माळ घालणाराकडे बघतात, ते कसं आहे, काय करतंय. मग आता शिव आहे म्हटल्यावर दोष असतोच की तुमच्यात असेल, माझ्या. कारण दोषामुळे तर आपण काय झालो, शिव झालो. आणि मग ते म्हणतात हे गुरु असला आणि ते गुरु तसा. येताना निंदा करतच येतं ते. आणि मग दुसरीकडे जातं, मग भारी दिसण्याजोगा गुरु, लय गाड्या घोड्या आहे की तिकडलं कोणतरी लक्झऱ्या वगैरे येतात, दर्शन सोहळा नामपंचमकर आणि असल्याला गुरु करतो. पुन्हा त्याचा काहीतरी दोष दिसला की पुन्हा त्याला शिवाय देतं. आपल्याला आयुष्य तर आहे का तेवढं? याच्यासाठी दीक्षा गुरुचं गुणदोष पाहायचंच नाही. परंपरा कुणाचे? ज्ञानोबाचे. परंपरा कुणाचे? तो कोपरायचे. कुळगुरु तो कोणचे ते बघायचं, तिथं माळ घालून टाकायची. पण इथं वर्णन केलं, कोळी असता आपल्या श्रेष्ठ गुरु असताना, ज्ञानी गुरु असताना त्या गुरुला त्यागायचं नाही. आता थोडं अजून एक चिंतन करा. बऱ्याच वेळेला एक 250 माणसाला माळा घातलेली वरवडच्या. तिथं टाळ वाजला नव्हता 25 वर्ष. तिथं टाळ वाज मोठेपणा नाही सांगत होतो, विश्वास योग आला म्हणून सांगतो. 250 लोकांना माळा घातल्या. ते म्हणत होते तुमच्याकडे आम्ही फडावर येतो. नाही म्हटलं, तुमच्या 4 माणसं पहिली कुठे आहे? ते म्हणजे बेलापूर. मी म्हणतात तिथं येतो आणि तिथंच माळा घालायची. उद्या तू त्या फडावर मी ह्या फडाचं उगं भांडण करत बसायचं नाही मूर्खासारखं. कारण आपण भांडायला लागलो तर मूर्खासारखं देव थांबत नसतो, भांडणारच आहे. म्हणून एकाच ठिकाणी पाहिजे. जसं गाव म्हणजे कुळ, तर तिथं दुसरीकडे माळा घालूच नाही त्यानं. ते फड चांगला दिसतो ना आमचा दिसतो. घालणारानं बी घालू नये, तिथं माळा घालायला जाणार ना गुरुचा त्याग बी करू नये, हे तिथं वैशिष्ट्य म्हणून म्हणतात. म्हणून कोळी असता सज्ञान गुरु, त्याशी त्यागी तो पापिष्ट नरू. पापिष्ट नरू, ज्या गुरुचा त्याग ज्यानं केला तो गुरु चांगला नाही असं म्हणून जो माळ घालत नाही दुसरीकडे फिरत दिसला तर त्याच्यासारखा पापिष्ट माणूस नाही. नर म्हणजे पापिष्ट. उपदेशी तो पापाचारू. आणि तिकडून आला आणि पुन्हा तिथं जाऊन सांगतो दुसऱ्या गुरुला, आमचा गुरु असलाच आहे तसलाच आहे. लय जण मला तिथं माळा घाला म्हणत होती, पण मी काही तिथं माळ घातली नाही. आणि तुमचं कीर्तन त्यांचं ऐकलं आणि लयच गोड वाटलं म्हणून मी तुमच्याकडे आले. असं म्हटल्यानंतर त्या गुरुनं काय म्हणायचं माहितीये का त्याला? उठ, काय कर, उठण काळ तोंड टाकू नको असं म्हणायचं असतं. ते म्हणतं बरं झालं, त्याला काय कळत नाही की माझ्याकडे मागा. मी बी मूर्ख झाला. पण गुरु बी मूर्ख झाला. त्याशी उपदेशी तो पापाचारू. त्या दुसऱ्याच्या गुरुला, आपल्या गुरुला नावं ठेवून दुसऱ्याकडे माळ घालायला गेला आणि तो गुरु जर उपदेश करायला लागला तर तो गुरु बी काय आहे? पाप आहे. ह्याला गुरु गुरु म्हणूच नाही, गुरु म्हणाव गुरु. वाचा. वशिष्ठ ज्ञान गुरु सूर्यवंशी, तयाच्या शिष्याची जो उपदेशी, तेने जोडिल्या पापराशी, गुरुत्व द्वशी तदोपदेशे. विश्वामित्र म्हणतात वशिष्ठ हे सूर्यवंशाचे ज्ञान गुरु आहे. कसले गुरु आहे? शब्द काय आलाय? ज्ञान गुरु. म्हणजे दुसऱ्याला बी गुरु असतो काय? असतो. मोठ्याने करायची शिकवलं गुरु, मिशन केलं काम शिकवलं गुरु, चोऱ्या करायला शिकवलं, भजन शिकवलं. बरेच गुरु असतात, पण सगळ्या गुरुमध्ये श्रेष्ठ गुरु कोणता? ज्ञान गुरु. गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आत्मदर्शन म्हणजे मी कोण आहे हे कळतं
भगवंताशी एकरूपता करण्याचं काम. दर्शनी समाधान अतिदेशी हे वशिष्ठांचं ज्ञान आहे. म्हणून वशिष्ठ ज्ञानगुरु सूर्यवंशी विश्वामित्र म्हणतात. वशिष्ठ हे सूर्यवंशाचे ज्ञानगुरु आहेत. त्याच्या शिष्याशी जो उपदेश, अशा वशिष्ठाच्या शिष्याला जो कोणी जर उपदेश करायला गेला तर विश्वामित्र म्हणतात त्यांनी जोडल्या पाप राशी, त्यानं पापाच्या राशीच्या राशी जोडल्या. आता नव्या पोरासनी रास कशाला म्हणतात ते कळणार का? कळत? बरं सांगा कशाला म्हणायचं रास? गाडीचे नाही म्हणायचं, रास कशाला म्हणायचं? सोपं आहे. ज्याचं मोजमाप झालेलं नाही त्याला त्या ढिगाला काय म्हणायचं? ज्याचं मोजमाप झालेलं नाही त्या ढिगाऱ्याला काय म्हणायचं? आता त्या मशीनला पोता लावल्यामुळे मोजलं ना ते रास होत नाही. ते बडवणं करणं, ते उभा ढीग लावला की त्याला म्हणायचं रास. मग हुलग्याचे असू दे, गव्हाचे असू दे, नाही तर काय, त्याचं अजून मोजमाप झालेलं नाही. म्हणजे ज्याच्या पापाचं मोजमाप झालं नाही त्याला म्हणायचं पापाची या राशी. अशा गुरुनं दुसऱ्याच्या गुरुला जर शिकवलं तर त्यानं जोडल्या पापाच्या राशी, म्हणजे अमाप पाप जोडली त्यानं. आणि त्याला म्हणायचं पर्वताप्रमाणे पातळ तुटवणे, वज्रलेख होणे अभक्ताची, हे पाप असणार त्या गुरुला होईल. म्हणून तेने जोडल्या पापराशी गुरुत्वे दोषी तदोद्देशे. वशिष्ठांच्या गुरुला, वशिष्ठाच्या शिष्याला जाणून उपदेश करणं, त्यानं पापाच्या राशीच्या राशी जोडल्या. त्याच्यासारखा गुरुत्वाच्या ठिकाणी दोषी कोणी नाही असं विश्वामित्र काय सांगतात? गुरु कसा असावा हे सांगतात. त्यांचं काय काशाना पण आपल्याला कळायला लागलं का नाही गुरु कसा असावा ते. म्हणून गुरुची भूमिका विश्वामित्र सांगू लागले. या लागी गा रघुपती पावावया ब्रह्मप्राप्ती, वशिष्ठ कुळ गुरु प्रार्थी, तेनेची तू विश्रांती पावसी सुखे. या लागी गा रघुपती, हे रामराया, हे रघुपती, याच्यासाठी तू काय कर? पावावया ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मप्राप्ती प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान स्वरूपाचे जे काही गुरु आहेत वशिष्ठ, आणि त्यांची तू प्रार्थना कर. तेने तू पावशी विश्रांती पावशी सुखे, सुखाची विश्रांती तू पावशील. हे ओवीचा भावार्थ झाला. आता थोडा विस्तार करतो. या लागी म्हणजे म्हणून. म्हणून म्हणजे काय? आपले गुरु ज्ञानी असताना दुसऱ्या गुरुकडे जाऊ नये. म्हणून तुझे गुरु काय आहेत? श्रेष्ठ आहेत, वशिष्ठ आहेत, संपूर्ण ज्ञानानं त्यांच्यासारखं ब्रह्मांडामध्ये कोणी नाही. म्हणून या लागी तू गा रघुपती. रघुपती म्हणजे पती, म्हणजे पती. पती पती म्हणलं की लगे आम्हाला वाटतं नवरा, एवढाच अर्थ होत नाही. बरं, बाई नवरा होते का? मग राष्ट्रपती कोण आहे आता? मुर्मू आहे ना. पती या शब्दाचा अर्थ मालक. काय झालं? पती या शब्दाचा अर्थ मालक. तसं सूर्यवंश मुख्य वंश आहे. पुन्हा त्याच्यामध्ये एक श्रेष्ठ राजा झाला, त्याला इक्ष्वाकू म्हणायचं. त्याला इक्ष्वाकू नावाचा वंश म्हणायला लागले. आणि पुन्हा एक श्रेष्ठ झाला, त्या राजाचं नाव आहे रघु. त्या रघु राजापासून दसरा आणि दिवाळी सुरू झाली. त्या रघु राजासारखा श्रेष्ठ आहे. आणि त्या रघुच्या पोटी अज, अजच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी राम. म्हणून रघुकुळापासून जे काही रघुकुळ झालं चालू, आणि त्याचा जो राजा आहे त्याला म्हणायचं रघुपती. म्हणून राम हा रघुनंतरचा श्रेष्ठ राजा आहे. म्हणून या लागी गा रघुपती असं घासायची ओवी अर्थ सांगणार. आपण कुठं फालतू बोलतच ना. रघुपतीचा अर्थ झाला पावावया ब्रह्मप्राप्ती. पावणे म्हणजे काय? प्रसन्न होणे, प्राप्त होणे, याला पावावया म्हणायचं. प्राप्त होणे. आपल्याला त्या पावावयाचं बी कळत नाही. चांगला नारळ निघाला तर पावला नाही, आणि नाश्ता निघाला की पावला. कोणाला पावला? देवाला. म्हणजे त्याला मिळत नव्हता काय मूर्ख म्हणतात देवाला. असं नाही ते, कारण याला खायला मिळाला नाही म्हणून ते देवाला देतो नाश्ता. भाषा नाही आमची. पावणं या शब्दाचा अर्थ आहे प्राप्त होणे. पावणं या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद मिळणे. म्हणून पावावया ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मप्राप्ती प्राप्त होण्यासाठी आपण ब्रह्म आहे तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, सर्वम खलिदम ब्रह्म, हे महावाक्य आहेत वेदांत. आणि ते ब्रह्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी हे रघुपती तू काय कर? वशिष्ठ ज्ञान गुरुशी प्रार्थी. वशिष्ठ हे ज्ञान गुरु आहेत आणि त्यांची तू काय कर?
प्रार्थना कर. प्रार्थना केल्याशिवाय ज्ञान सांगायचं नाही. गुरुला बी सांगत आहेत. म्हणून विश्वामित्र म्हणतात तू जाऊन प्रार्थना कर, नाहीतर तू म्हणशील त्यांना काय कळत नाही का, आतापर्यंत सगळ्याला दिलं ज्ञान, मग मी तर एवढा मोठा राम आहे त्याने मला हाक मारली पाहिजे. असं नाही. ते ज्ञान मिळवण्यासाठी शिष्यानं प्रार्थनाच करावी लागते. 34वा श्लोक आहे 4थ्या अध्यायामध्ये गीते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्व दर्शनः. म्हणून तत्वदर्शी महात्म्यांना प्रसन्न करून घ्यायचं, परिप्रश्नेन सेवया, त्यांना प्रश्न करायचा. नुसता प्रश्न करायचा नाही तर त्यांची सेवा करायची. प्रार्थी म्हणजे प्रार्थना करायची, सेवा करायची, आणि मग त्यांच्या मनाला येईल तेव्हा ते ज्ञान देतील. लगेच मला ज्ञान दे सुद्धा म्हणायचं नाही, कारण ते ज्ञान लगेच देतील, पण ह्याचा अधिकार नीट नसल्यावर. आपण रात्री काल पाहिलंच, लगेच देव दाखवा, तो अधिकारी नव्हता ते, म्हणून पाण्यात आपण झाला होता त्याला. तात्पर्य सद्गुरूंची प्रार्थना करायची असते. मगाचा तो दृष्टांत मला सांगायचा आहे आता मला. देवलोकरांच्या पूर्वजामध्ये महिपती महाराज देवलोकर होते. चंद्रशेखर महाराजांनी गोड सांगितलं होतं. भागवत त्यांचं मी ऐकलं होता, त्याच्यात चिंतन केलं होतं. त्यांनी सांगितलं महिपती महाराज स्नानाला चालले होते, स्नान संध्येला. तेवढ्यात एक जण आला आणि त्यांना ब्रह्मज्ञानाविषयी वाटलाच प्रश्न विचारला. महाराज मला थांबा थांबा म्हटले, मला एक प्रश्न विचारायचे. आता श्रीमंत होता ते, आता अंगठ्यातून त्या पाकिट होतं, आणि हठातच विचारलं महाराज आम्हाला थोडं ब्रह्मज्ञानाविषयी प्रश्न विचारायचे. महाराज त्याला म्हणले तुला काय पाहिजे? ब्रह्मज्ञान. मग असं कर म्हटले, आता मी चालेल संध्येला, काही कर, मी आता स्नान संध्या करायला 1 तास लागतो, घरी जाऊन मला एक अर्धा तास पूजेला लागतो, 1.5 तास, पुन्हा मी बैठकीच्या खोलीत येतो, तिथं तुझं वाचन करतो, अजून अर्धा तास, 2 तास, 2 तासाच्या पुढं तू काय कर, तिथं माझ्या बैठकीच्या खोलीत ये, येताना चपल्या बाहेर सोड, आल्या आल्या माझ्या समोर लोटांगण घाल, येताना पेढ्याचा एक पुडा घेऊन ये, दक्षिणा एक माझ्यासाठी 100 रुपये घेऊन ये, हा एवढं करून ये, माझ्या समोर पाया पड, लोटांगण घाल, मी उठ म्हणल्याशिवाय उठायचं नाही, आणि मग तो विचारायचा मला असा असा प्रश्न आहे, आणि जर मला जर सांगू वाटलं तर सांगेन, तर थोडं देऊन हाकलून. एवढं लागतं बघ काय शिष्याकडे, एवढं लागतं, तर तळमळीने विचारावं लागतं. आता चला ओवीकडे. ओवी प्रॅक्टिस आहे का बघा. काय म्हणतात? त्या लागे रघुपती पावावया ब्रह्मप्राप्ती, वशिष्ठ ज्ञान गुरुशी प्रार्थी, त्यांची काय कर, प्रार्थना कर, आणि त्याने तो विश्रांती पावशी सुटे. त्याच्यामुळं तो त्यांनी मिळालेलं त्यांच्याकडून जे ज्ञान आहे ते तुला आता विश्रांती देणार ज्ञान आहे. माणसं कष्ट कशा पाय करतात? विश्रांतीसाठी, एकदम स्थिर राहण्यासाठी विश्रांती. हे विश्रांती म्हणजे मुक्ती आहे महाराज. आम्हाला ती विश्रांतीच कळली नाही. आता मजा बघा बघा, परमार्थामध्ये सुद्धा विश्रांती कोणाची वेगळी वेगळी असते. समजा कीर्तन चालू आहे, काय चालू आहे? कीर्तन चालू आहे, टाळकरी उड्या मारून मारून दुखायला लागलं. आता टाळकरी काय म्हणणार? कीर्तन संपल्या संपल्या विश्रांती. कीर्तन संपल्यावर विश्रांती. खाली बसलेले काय म्हणणार? उभा राहिल्यावर. खाली बसले म्हणणार विश्रांती, उभा राहिलेले म्हणणार घरी गेल्यावर विश्रांती, घरी गेलेले म्हणणार झोपल्यावर विश्रांती, झोपलेले म्हणणार सकाळी उठल्यावर. मला सांगा की गावात